सहस्रनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि उधारिणे नमः। नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दा भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यम् भृत्यार्त्यं प्रणतपालभवार्तिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। श्री राधा मेरी स्वामिनी मेरा दे जुको दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वृंदावन सो वन नहीं नंद गाव सम गाव बंसी बट सो बट नहीं कृष्ण नाम समना। आइए ये दुख भंजन मारुति नंदन सुनी लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार सुत बिनती बारंबार सुत बिनती बारंबार। हो दुनिया में देव हजार दुनिया में देव हजार बजरंग बली का क्या कहना। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। बोलो राम 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 सीता राम राम राम
नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय जाओ ताली बजाइए सब लोग नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिवा शिव ओम नमः शिवाय बोले शिव महापुराण की त्र्यंबकेश्वर भगवान की जय ओम नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव शंभो अखिल कोट विको कमी कर दादा राधे 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 ओम ओम अखिल कोड ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्तवंशा कल्पतरु तडुद्वित विनंदित पार्वती प्राण संजीवन भगवान भोले बाबांच्या पवित्र दरबारामध्ये आपण तुम्ही आम्ही शिव महापुराणाच्या सह उपस्थित आहोत। गेली 5 दिवस झालं सुंदर भव्य दिव्य कथा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सर्व धनगर मोहाकर अतिशय शिवमय झालेला आहे। एकतर या प्रांगणामध्ये एक असा चमत्कार आहे की इथून असं बाहेर कुठं जावं असं वाटतच नाही। साक्षात भगवान त्र्यंबकेश्वर जहाँ विराजमान है वहां से कहीं मन जाएगा तो कहाँ जाएगा। एक बार शिव का दर्शन करने के बाद दुनिया में किसी का दर्शन करने की आवश्यकता ही क्या है। त्रिलोक में आज ही इस मृत्यु लोक में तो जो विचरित होने वाली देवता है नित्य वो भगवान शिव जी। और आप सब इस यहाँ शिव भक्त रोज नित्य कथा श्रवण करने के लिए
यहाँ विराजमान होते हो, बहुत भाग्यशाली हो आप। भाग्य उदयीन बहुजन्म समरजितेन, अनेक जन्माचं भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर देवाच्या धर्ममंडपाकडे माणसाची पावलं उचलत असतात आणि ती पावलं या भूमीकडे ज्यावेळेस उचलत असतो त्यावेळेस सज्जनांनो अनेक पुण्य प्रदान करून ती पावलं आपल्याला जातात। बोले भक्त वत्सल भगवान की जय। एक एक पाऊल टाकतो तर एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य पदरात पडतं। त्यातली त्यात आज दिनविशेष आपण सकाळी प्रातः कालपासूनच ज्या तयारीमध्ये होतो त्या आज रुद्री पाठाच्या सुंदर आज रुद्राभिषेक या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। त्यासाठी ब्राह्मण देवता संभाजीनगरवरून या ठिकाणी उपस्थित झाली। काही आसपास परिसरातली पंचक्रोशीतीलही ब्राह्मण मंडळी आली। सुंदर सेवा या ठिकाणी त्यांनी दिली। अतिशय शुद्ध सात्विक पद्धतीने मनाला प्रसन्न करणारं आजचं शिवाचं पूजन, शिवार्चना, शिवपूजन, शिव अभिषेक, होम हवन यज्ञादी कर्म झालं। एकदा या सर्व ब्राह्मण देवतांना प्रणाम करा आणि जोरदार टाळी वाजवून त्यांनी धन्यवाद कृतार्थ करा। कारण की देवाला फार आवडतात ब्राह्मण। का? देवाच्या आवडीचे आहेत ते। लोक म्हणतात मग तेच का आवडतात, दुसरे आवडत नाहीत का? दुसरेही आवडतात। जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्यते। जन्म झाल्याच्या नंतर तसं प्रत्येक व्यक्ती हा शूद्रच असतो, पण त्या जीवावर जसे संस्कार होतात मग त्याच्या कर्मावरून तो ठरतो की तो कोण आहे। तुम्ही कोण आहात ते तुमच्या कर्मावरून ठरतं। तुमचं जीवन काय आहे ते तुमचं कर्म ठरवतं। आणि तो सुंदर अभिषेक, सुंदर शिवपूजन, यज्ञ, होम आदी कर्म या ठिकाणी या सर्व ब्राह्मण देवतेच्या हातनं पार पडलेला आहे। काय विशेष महत्व आज हे केल्यामुळे काय होतं मी काल सांगितलं तुम्हाला। आणि ब्राह्मण देवतेने सुद्धा ज्यावेळेस संकल्प घेतला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं संकल्पामध्ये भय, दुःख, दारिद्र्य, अनेक दुःखांनी कष्टित असलेले जीवात्मे त्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी याची शिवयाचना, शिव अभिषेक, रुद्राभिषेक। बोलिए रुद्र भगवान के जय, यज्ञ भगवान के जय, सब संतन के जय, शिव महापुराण के। सुंदर संपन्न झाला। तुम्हा सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आणि धनगर मोहाकरांना कोटी कोटी धन्य आहेत। एकदा काय करा माहिती का धनगर मोहाकर, तुम्ही एवढं स्तुतिबद्ध काम केल्याबद्दल तुम्ही एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। या गावासारखं गाव जगामध्ये मिळणार नाही शोधून का, जिथं शिवजी स्वतः येतात आणि ते बी भगवान त्र्यंबकेश्वराचा अंशांश या ठिकाणी तुमच्या या गावामध्ये प्रकट आहे। जगात कुठं जायची गरज नाही तुम्हाला, असं गाव कुठं नाही मिळणार। आणि नाहीतरी तुम्ही भाग्यवानच आहात की तुम्ही शिवभक्त आहात। आणि जे शिवभक्त आहेत जगामध्ये सर्वश्रेष्ठच आहेत सच्चिदानंद। बोले भक्तवत्सल भगवान की जय,
सर्वांनी शांततेने, बरं का, शांततेने हा सर्व सांगितलेला उपक्रम सुंदर शांत चित्ताने केला. बस भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून एवढीच प्रार्थना करतो, हे भगवान शिवजी, हे त्र्यंबकेश्वरा, माझ्या या सर्व भगवत भक्तांच्या घरामधलं दारिद्र्य, दुःख, भयंकर पीडा, त्रिविधी तापाने तप्त झालेल्या या सर्व जीवांना तू तुझ्याकडे असलेला जो आनंद आहे, तुझ्याकडे असलेलं जे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, आयु आहे, आरोग्य आहे, ते त्यांना प्रदान कर आणि त्यांच्या जीवनात, त्यांच्या घरामध्ये नित्य फक्त आनंद आनंद आणि आनंद नादू दे. बोले भक्तवत्सल भगवान की जय. तिच्या चरणी प्रार्थना करूया. काल आपण पाहिलं, अतिशय भोळी बाबडी देवता भगवान शंकर आहेत, सहज प्रसन्न होणारी देवता आहे. बाकी देवतांना अनेक औपचारिकता करावी लागते, पण शिवजींना जल अर्पण केलं तरी त्याच्यावर संतुष्ट राहणारी, बाकी सर्व जगातली देवता असेल किंवा जीवात्मे असतील, हे सर्व असंतुष्ट आहेत. बोलून काल पाहिलं आपण, जगातली सर्वात भोळी देवता आहे भगवान शंकर, सर्वात भोळी देवता. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. त्याच्या जीवनामध्ये क्रोध, राग आणि काम हे दोन्हीही त्रास देत नाहीत. एका जनार्दनी शिव निवारे कळी काळाचा भेव. सर्वांना भीती कुणाची आहे? त्याचीच तर आहे, कळी काळाची. आणि त्या कळी काळापासून वाचवणारा शिव आहे. त्यामुळे सर्वांनी अतिशय उत्कंठेने श्रवण करायचं आहे. मला मान्य आहे आज बैठक जास्त झाली आहे, आता आलेल्यांना एवढं वाटणार नाही काय, पण सकाळी 6 वाजल्यापासून माणसं इथे आहेत. किती वाजल्यापासून इथे आहेत? 6 वाजल्यापासून पूजापाठ चालू आहे. मग आता आलेले काही काय म्हणतात 1 वाजले की महाराज करा की कथा चालू. अरे बापू थांब, करू. सकाळपासून काय चालू आहे त्याच्याच आराधनेमध्ये आहोत, आणि त्यामध्ये केलेली अनेक तरुणांनी सेवा आहे. ते यज्ञ हवनासाठी लागणारं साहित्य तरुणांनी इथपर्यंत घेऊन येणं सोपं नाही. सर्वांनी या धनगर मोहाकर तरुण शिवभक्त आहेत. मी ऐकलं आपल्या शेजारचं गाव कोणतं, डोंगरगाव का, जिथून कावड जाते ते डोंगरगाव. त्यांनी सांगितलं आमच्या गावातून 400 लोक कावड घेऊन जातात. विचार करा, 400 लोक. स्तुत्य आहे, केवढी शिवभक्ती असेल. इथून ते पण मोठ्या महादेवाला, पायामध्ये चप्पल नाही, आणि ती कावड घेऊन इथून मोठ्या महादेवाला जायचं. केवढी मोठी आराधना आहे. आणि या परिसरातली सर्वच. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, त्यामध्ये अजून एक विशेष आहे. हे जी इथं आसपास गाव आहेत, त्या गावाचं आराध्यही भगवान शंकरच आहेत. त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? आपल्यामध्ये जे रक्त असतं का, रक्त, ब्लड रिलेशन्स म्हणतो आपण त्याला, शक्यतो आपण तिकडं जास्त झुकत असतो. त्या लोकांबद्दल आपल्याला जास्त आसक्ती असते, प्रेम असतं. आणि इथं जास्तीत जास्त जो समाज राहतो, त्या समाजामध्ये जे ब्लड आहे, जे रक्त गट आहे, ते भगवान शिवजीचीच कृपा आहे की अंशांश भगवान शिवाचेच आपलं सर्वांचं. जर तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमचा पूर्वज सांगा,
तर पूर्वजांचे पूर्वज तुम्ही सांगू शकतो, पण उत्पत्ती कुठून आहे? उत्पत्ती आहे भगवान शंकराच्या शरीरावरती जो भस्म असतो त्या भस्मापासून उत्पत्ती आहे. बोले भक्तवत्सल भगवान की जय. त्यामुळे त्याच्याबद्दल प्रीती जास्त आहे. त्याची भक्ती करायची म्हटलं की आपण सर्वस्व अर्पण करतो, विचार करत नाही. आणि जे विचार करतच असतील मग त्यांच्यासारखे तारकासूर अजूनही आहेत म्हणायचं. त्या असुरांकडे लक्ष द्यायचं नाही, ते असुर तर सोडणारच नाही. आणि ह्या देवतेचं पूजन केल्याच्या नंतर ते कधीही वाया जात नाही. लक्षात घ्या, ही देवता लवकर फलद्रूप होणारी देवता आहे. ही देवता लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. तुम्ही स्वतः मला अनुभव सांगणार आहेत, गुरुजी असं झालं, गुरुजी आमच्या जीवनात हा बदल घडला, हे तुम्ही मला सांगणार आहेत. बोले भक्तवत्सल भगवान के जय. आणि भगवान शिवजींचा काल आपण विवाह प्रसंग पाहत होतो. हिमालयाची प्रिया मैना आणि हिमालयापासून जी जन्माला आली ती माता पार्वती अनेक तपश्चर्या केल्याच्या नंतर मैनेच्या पोटी माता पार्वतीने जन्म घेतलेला आहे. आणि सुंदर सर्व जगामध्ये जेवढी मोठी देवता आहेत ते सर्वजण स्तुती करतायत पार्वती मातेच. हे पर्वतराज, तुझी मुलगी फक्त सुंदर नाही तर गुणाची खान आहे. तिच्या एवढे गुण जगात कुणामध्ये नाहीयेत. सुशील आहे. सु म्हणजे 22 उपसर्ग आहेत. त्या 22 उपसर्गापैकी हा एक उपसर्ग आहे सु. सुजस औ सौजस मौट षष्टाम बॅबिस गे बॅम्बिस गसी बॅम्बिस गस ओस आम ग्यो ओस सुप सुप्त जी तितस्थ मी बस मस्ताताम ज थासा थाम धोमिड वही महिंग. त्याच्यामध्ये उपसर्ग 22 आहेत. प्र प्रा अपसम अनु अवनिस निर्दुस दुर्वी अंगनी अधि अपि अतिसु उत अभि प्रतिपरी उपयेते प्रादय. आता यांना माहिती ते व्याकरणामध्ये जातं सर्व आहे की आपल्या डोक्यावरून जातं थोडं. बोले भक्तवत्सल भगवान की जय. जगामध्ये भाषेची उत्पत्तीच त्याच्या डमरू मधून झालेली आहे. ऐ उंड्रेल रिक ए ओंग आयाव छायवराटलन यमंगणनम जमाय गडदश जब गडदश कप चटत चटताव कपाय शशर हल याच्यापासून तर उत्पत्ती झालेली आहे. इथून तर तो प्रकट झालेला आहे. जगात आपण एकमेकाशी संवाद करतो ती त्याच्या डमरू मधली कृपा आहे. म्हणून त्याच्यासारखी देवता जगामध्ये नाही हो. फार लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून शिवजीला पूजल्या जातं. आज तर आपण खूप आनंद घेतला शिवजीची पूजा करत असताना. पर्वत राजाला सांगितलं तुझी मुलगी सुंदरच नाही तर गुणाची खान आहे. तुझं नाव अखंड संसारामध्ये करणार आहे. म्हणून पार्वतीचं नाव निघलं. माता पार्वतीजीचं भवानीचं नाव आलं की आपोआप हिमालयाचं नाव येतच. आई वडिलाचं नाव. मुलगीची वागणूक कशी आहे? मुलगी जर अभद्र वागायला लागली, गोंधळ घालायला लागली तर चूक कुणाला दिल्या जाते हो? मायबापाला चूक दिल्या जाते. आणि मुलगी जर सुशील आणि अतिशय घरामध्ये कौशल्यवान, तिचं वागणं अतिशय सौम्य, शांत, सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून असेल तर तिचंही, त्या चांगल्या वागणुकीचंही धन्यवाद कुणाला दिले जातात? आई वडिलांना दिल्या जातात. त्यामुळे सर्व आई वडिलांवरच. त्यामुळं पर्वतराजाला सांगितलं नारदजींनी, नारदा फार पर्वतराजा तू भाग्यवान आहेस. पण आता मैनेने सांगितलं, नारदजी म्हणतात ते झालं सर्व खरं तुझं, पण ही ज्या घरामध्ये जाणार आहे
ते घर कसं असणार आहे? म्हणजे ज्या घरात जाणार ते अवडंबर बाबा आहे ना. तो कधी अंगावर कपडे धारण करतो ना, कधी गळ्यामध्ये चांगले सुशोभित अलंकार धारण करतो ना, त्याच्याकडे जमीन आहे. काल पाहिलं आपण, हा, अवडंबर बाबा आहे तो, आणि त्याच्याकडे त्या देवते बरोबर ही विवाह करणार आहे. ठरल्याप्रमाणे सज्जनांनो, माता पार्वती बालवयामध्येच तपश्चर्या करू लागले. चांगला पती मिळण्यासाठी तपश्चर्याच करावी लागते. काय तपश्चर्या? गोपींनी परमात्मा पती मिळण्यासाठी कात्यायनी व्रत केले. नंद गोप कुमाराय पती ते कुरुते, तो आमचा पती असायला हवा याच्यासाठी कात्यायनी महामाये. कात्यायनी व्रत केलं, कात्यायनीची प्रार्थना केली. हे देवी कात्यायनी, आम्ही तुझ्या चरणावर प्रार्थना करतात की आम्हाला पती म्हणून नंद गोपकुमाराय, नंदाचा नंदन तो कृष्ण कन्हैया आम्हाला पती म्हणून मिळावा, म्हणून कात्यायनी व्रत केलं. तसं पार्वती मातेनं भगवान शिवजी प्राप्त होण्यासाठी खूप तपश्चर्या केली. पूजापाठ सोडला नाही. आणि त्या पूजापाठाचा सज्जनांनो, आता हे तर इकडे सर्व योग्य झालं, परंतु भगवान शंकर समाधीत असताना त्यांना जागृत कोणी केलं? या जगामध्ये असं कोणीच नाहीये. आता एक तर सतीचा विध्वंस झाल्याच्या नंतर, सतीने यज्ञकुंडांचा विध्वंस झाल्याच्या नंतर इकडं सर्व विवेचना होऊ लागली. भगवान शंकर तर त्या क्रोधाच्या नंतर समाधीला प्राप्त झाले, समाधीमध्ये होते. मग महर्षी नारद ब्रह्मदेवाला विचारतात, ब्रह्म सांगतात की नारदजी, माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की एक वेळ भगवान शंकराचा विवाह करण्यासाठी मला काय करावं लागलं की एकदा माझा भक्त तारकासुर नावाचा एक राक्षस, त्याने 300 वर्ष तपश्चर्या केली. 100 वर्ष एका पायावरती उभं राहून, 100 वर्ष झाडाला उलट टांगून, अशी घनघोर पूर्वीच्या काळाची राक्षस भयंकर होती. आणि ते तपश्चर्या करत असताना त्यांची तपश्चर्या भयंकर होती सज्जनांनो. ती तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याने एक ब्रह्मदेवाकडे वर मागितला होता की हे ब्रह्मा, मला असं वरदान द्या की या जगामध्ये मी फक्त शिव अंशाने माझी मृत्यू होईल, नाही तर या जगामध्ये असा कोणीच नसावा की जो मला मारू शकेल. ब्रह्मदेव तपश्चर्या केल्याच्या नंतर देवता अधीन होऊन जातात. तुम्ही तप करा, देवता तुमच्या अधीन आहे, तुम्ही देवतांच्या अधीन नाहीत. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. आता एवढी वर्ष तपश्चर्या करणाऱ्या भक्ताला फळ द्यायचं नाही तर द्यायचं कुणाला? पण झालं असं की पुरोहिताच्या द्वारे या तारकासुराने राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा, आणि मृत्यू लोकावरच राज्याधीन केलं. संपूर्ण मृत्यू लोक स्वतःच्या म्हणण्यानुसार चालवू लागला. जिकडे जाईल तिकडे या तारकासुराचं राज्य. सर्वांना त्रास देऊ लागला. कोयसा जगमा जगमाई, प्रभुता पायता मदना होई. अहंकार, तो अहंकार नडला. सगळीकडे थैमान घातलं त्याने. जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडत होता, त्रास देऊ लागला. ब्राह्मणांना त्रास देऊ लागला, गायी कापू लागला, ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. गोर गरीब कुठेतरी आसरा करून राहणाऱ्या लोकांचा सहारा काढून घेऊ लागला. एवढंच नव्हे
इथं तर राज्य केलं, पुन्हा स्वर्गलोकात गेला. स्वर्गलोकातले देवता घाबरली, सर्व ब्रह्मदेवापाशी गेले, ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले, हात जोडून उभं राहिले देवाकडे. ब्रह्मा, अहो हा तारकासूर आम्हाला जगू देत नाहीये, ना कुठली ध्यान करू देतोय, ना कुठली साधना करू देतोय. सगळीकडे दुःख आणि सर्वांवरती प्रताडित करतोय सर्वांना. ब्रह्मदेवाने सांगितलं, याच्यासाठी मी उपाय काहीच करू शकत नाही, कारण त्याने वरदान मीच दिले आणि मागितलंय माझ्याकडेच, देणाराही मी आहे आणि ज्याच्याकडे मागितलं तोही मी आहे. पण काय करा म्हटले, आता याने वरदान मागत असताना एक अट घातली आहे. भगवान शिवजीचा जो अंश आहे, त्या अंशाच्याच हाताने मी काय होईल, मृत्यूला प्राप्त होईल. शिवजीचा अंशच मला मारू शकेल जगामध्ये, नाही तर जगामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही जो तारकासुराचा वध करू शकेल. सज्जनांनो, सर्व देवतांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, आता काय करायला हवं. तर शिवजीने भगवान ब्रह्माने सांगितलं, माझ्याकडे जे पशुपती अस्त्र आहे ते सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये, ते सुद्धा आयडॉल बनवून तो फिरतो इकडे तिकडे बनवून. माझ्याकडे जे जे अस्त्र आहेत ते अस्त्र, ब्रह्मास्त्राचाही उपयोग मी करू शकणार नाही. म्हणे काय करावं लागणार, म्हणे यासाठी फक्त भगवान शिवजीचा विवाह करावा लागणार, भगवान शंकराचा विवाह करावा लागणार. तदनंतर त्यांच्यापासून जे अंश जन्माला येईल तो या तारकासुराचा वध करेल. आता भोले बाबा तर समाधीमध्ये आहेत, त्यांना तिथून उठवायचं कसं, तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी सर्वात प्रथम कामदेवाला बोलवून घेतलं आणि कामदेवाला सांगितलं, कामदेवा तुमच्याकडे एक आमचं सेवा आहे म्हटले. आता देवता तर ब्रह्मदेवाची सेवा ऐकणार नाही तर ऐकणार कुणाच, सर्वात ज्येष्ठ देव आहेत, मोठे देव आहेत. जी कामदेवानं सांगितलं, या जगामध्ये असा कुठलाच जीव नाही की जो माझ्या वशामध्ये नाही. किती जरी मोठा ऋषी असला, किती जरी मोठा तपी असला आणि किती जरी मोठा जपी असला, तरी सुद्धा प्रत्येकावर माझा प्रभाव आहे. इंद्रिय बलवान ग्राम, इंद्रियांवरती सर्वात जास्त कामदेवाचा अधिकार आहे. त्यामुळे कामदेव हे भयंकर आहे. कामदेवाने सांगितलं, या जगामध्ये माझा सर्वात मोठा सेवेचा वाटाच आहे भगवान शिवजीसाठी, भगवान ब्रह्मदेवासाठी आणि भगवान विष्णूसाठी. त्यामुळे मी त्यांच्यासाठी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. कामदेवाला दिलेलं सेवा कामदेवाने स्वीकार केली. सज्जनानो, कामदेवाने सांगितलं, मी जर ठरवलं तर देवादिदेव भगवान शंकरांना सुद्धा अधीन करू शकतो. मी जर ठरवलं तर प्रत्येक जगातल्या प्रत्येक देवतेवरती काय करू शकतो, माझं प्रभुत्व गाजवू शकतो. आता या कामदेवाला सुद्धा कसं पहा, भगवान शंकरजी कुठूनच प्रवेश करण्यासाठी जागा देत नाही. अनेक प्रयत्न करतोय कामदेव. वसंत ऋतू, आणि त्या वसंत ऋतूमध्ये जगामध्ये सगळीकडे कामदेवाने थैमान घातलं. पुष्पांचा बहर आलेला आहे आणि स्त्रियांना सगळीकडे पुरुषच दिसू लागले, पुरुषांना सगळीकडे स्त्रियाच दिसू लागल्या. का? कामदेवाने सणवारवरती काय केलंय, जसा कोरोना आला होता ना, कोरोना संसर्गजन्य रोग, तसं कामदेवाने सर्वांना त्याच्या बाणांनी पीडित केलं होतं. जिकडे तिकडे सगळीकडे कामदेवांचं राज्य. एवढंच नव्हे, परंतु कैलासावर जाण्याची हिम्मत कामदेव करत नव्हता.
कारण यदा कदाचित जर देवाला कळालं की हा माझ्यावरती हवी होण्यासाठी आलाय आणि यदा कदाचित तिसरा डोळा जर उघडला तर जाग्यावर कामदेव जळून राख होईल त्या भोले बाबाच्या तेजाने, म्हणून घाबरत होता. कुठूनच जागा मिळत नाही मध्ये जाण्यासाठी. काय करायला हवं? प्रयत्न करतोय. शेवटी माता पार्वती शिवजीचं दर्शन करण्यासाठी म्हणून येतात आणि कामदेवाने त्यांच्या हातातलं जे पुष्प आहे ते भगवान शिवजीच्या धनुष्य बाणावरती अर्पण करण्यासाठी कामदेव सांगतोय. ज्यावेळेस भवानी ते पुष्प अर्पण करण्यासाठी समोर जाते त्यावेळेस भगवान शंकर भवानीकडे बघतात. बघताच क्षणी आज सखी नैना है गही चार, आज सखी नैना है गही चार, आज सखी नैना गई चार, आज सखी नैना गई चार, आज सखी नैना होई गई चार, आज सखी नैना हो गई चार, आज सखी नैना हो गई चार, आज सखी नैना हो गई चार, हो गई चार 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 नैना हो गई चार, आज सखी 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 नैना हो गई चार, समीप जाकर कौतुक दिखलाया, चातुर कौतुक दिखलाया, नभचर जलचर नर नारी में काम का भाव दर्शाया, काम का भाव दर्शाया, वृक्षों के डाले लता के देखी झुक झुक पृथ्वी तक आते रहे, बदित आते हैं, अबला जग में पुरुष लके पुरुषों को नारे दिखते हैं, पुरुष को नारी दिखते हैं, पुरुष को नारी दिखती है, पुरुष को नारी दिखते हैं, हा. चमत्कार केला म्हणे कामदेवाने. काय केलं कामाने? कामदेव ने शिव के समीप जाकर कौतुक दिखलाया है, नभचर जलचर नर नारी में काम भाव दर्शाया है, वृक्षों की डाली लता देख झुक झुक पृथ्वी तक आती है. स्वर्गामधले वृक्ष म्हणजे ज्या वृक्षाकडे पाहिल्याच्या नंतर आकर्षण होईल आणि त्या आकर्षणाच्या द्वारे प्रत्येकाच्या मनामध्ये कामदेवाचं राज्य होईल. अबला जग में पुरुष लके पुरुष को नारी दिखाती है. झालं काय माहितीये? त्या भगवान शिवजीच्या धनुष्यावरती वाहिलेलं फूल, ते फूल भगवान भोलेबाबाच्या जटावरती पडलं आणि जटावर पडल्याच्या नंतर ते जटावरून तिसऱ्या डोळ्याला स्पर्श झाला आणि त्या फुलाचा स्पर्श कामदेवाचा झालेला असल्यामुळे प्रकोप झाला, अग्निज्वाळा होऊ लागली. ललाट मध्यगात तस्मात् सर्वान्येर द्रुत संभव जज्वालोर्ध्वशिखो दीप्तः प्रलयाग्नि समप्रभ.
ज्वाला तयार झाली. असं वाटायला लागलं की आता या ज्वालेने, या अग्नीच्या भडक्याने कामदेव जाग्यावर जळून राख होतो की काय. हाहाकार भगवो जग भारी, डर पे सूर भय असुखारी. जोगी कंटक भय पत जति, सुनत रते मूर्छित वही. रोदति बदति बहु बाते, करुण करित शंकर पाई गई. अति प्रेम कर बिनती विविध विधि, जो जोरे सनम रही. प्रभु असुतोष कृपाल शिव, अबला निरकी बोले सही. हो जोगी कंटक भय पति गति, सुनत रते मूर्छित भई. रोदति बदति बहु बाती, करुणा करिति शंकर पहि गई. अति प्रेम करि बिनति विविध विधि, जोरी कर सनमुख रही. प्रभु असुतोष कृपाल शिव, अबला निरख बोले सही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सब लोग ताली बजाइए. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकराचं ते स्वरूप बघितलं. ज्वालामुखी तयार झाल्याबरोबर भवानी जाग्यावरती चक्कर येऊन पडली खाली. भवानीकडे बघितलं परमात्म्याने. अरे बोले भक्तवत्सल भगवान की जय. शिवजी यहां पर विराजमान हो रहे. सर्वांनी जागा द्या. पाठी आणि त्या ठिकाणी कामदेवावरती भगवान शिवजींनी अतिशय बिलकुल विजय प्राप्त केलेला आहे. बोले भक्तवत्सल भगवान की जय. शंकर भगवान की जय. आज शिवजी को देख के बड़ा मन प्रसन्न हो रहा है और भवानी का भी दर्शन होगा. सर्वांनी सर्वात प्रथम शिव पार्वती विवाहाच्या अगोदर अक्षिदा वाटून घ्या. अक्षिदा पोहोचल्यात का प्रत्येकाजवळ? माता माऊल्यांजवळ पंचपाळा असतीलच, त्याच्यामध्ये अक्षदा असेलच. बड्या हुशार आहे त्या. फक्त एकमेकीला जर नसेल तर शेअर करा. जय हो. ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय. जगातील सर्व देवी देवता, ब्राह्मण, 33 कोटी देवता, भगवान विष्णू, ब्रह्मदेव आदी सर्व देवतागण ज्यांना वाटत होतं की शिव पार्वती विवाह लवकर संपन्न व्हावा, पण ही सर्व परीक्षा अगोदर झाली. शिवजींनी सतीकडे पाहिलं, पार्वती मातेकडे पाहिलं आणि भवानीकडे बघितल्याबरोबर हे त्रिलोकामध्ये सर्व सुंदरी असणारी भवानी आणि भगवान शिवजी पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की ही तर साक्षात माझी अर्धांगिनी आहे, जी माझी शक्ती संचार करू शकते, जी माझं तेज
स्वीकार करू शकते ती मात्र हीच माझी भवानी आहे. आणि अगदी तद्वत सर्वांनी या ठिकाणी अगोदर थोडं इथून पाठीमागं सारखा, इथं गर्दी खूप होते, म्हणजे इथून आहे ना त्यांना थोडंसं स्थान द्या. इथून इथं बसलेली थोडी मंडळी पाठीमागं सारखा, थोडं 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 कार्यकारिणी मंडळी थोडं उठून दोघं तिघांनी इथं बसलेले ना थोडं मागं करा. पाठीमागं थोडी जागा आहे तिथं काही सारखा थोडं थोडं मागं. आणि आतापर्यंत ज्याच्यासाठी तपश्चर्या केली, ज्याच्यासाठी सर्व आतापर्यंत अट्टहास केला, तो सर्वात सुंदर परमात्मा हाच आहे, माता पार्वती. म्हणून आज सखी नैना हो गई चार. सर्व स्वागत करतायत, देवतागणांना आनंद वाटताय, सगळीकडे स्वागत आरंभ झालेला आहे. 33 कोटी देवतागण पुष्पांचा वर्षाव करतायत. चौक पुराओ माटे रंगाओ आज मोरी शिवजी घर आएंगे. आज मेरे शिवजी घर आएंगे. आज मोरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. आज मोरे शिव घर आएंगे. आज मोरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. हिमालयामध्ये सगळीकडे आनंद उत्सव आहे. संपूर्ण हिमालय स्वर्गातल्या पर्वत रांगांसारखा सजलेला आहे. सर्व पर्वतांना त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. हिमालयामध्ये सर्व देवतागणांचं स्वागत चाललेलं आहे. चोख पुराओ माटी रंगाओ आज मोरे शिव घर आएंगे. आज मोरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. आज मेरे शिव घर आएंगे. आणि सगळीकडे आनंद उत्सव मंगल गायन त्या ठिकाणी चालू झालेले सज्जनांनो. कोण कशा कशा पद्धतीने तयारी करते माहितीये. विश्वकर्मा ने गिरिराज भवन की शोभा अधिक बनाई है. विश्वकर्माने शोभा वाढवलेली आहे. इंजिनियर विश्वकर्मा आहेत. मंडप कुणी दिलाय? भगवान विश्वकर्माने. सब देव बनाए कृत्रिम रूप नंद की मूर्ति बनाई है. कृत्रिम रथ हाथी घोड़ों से गिरिराज नगरता सजा हुआ. थी
ध्वजा पताका लगे हुए सुंदर वितानता सजा हुआ। सगळीकडे आनंद उत्सवच आहे। नारदांनी सांगितलं हिमालयामध्ये जी लग्न पत्रिका आहे सप्त ऋषींना हातामध्ये निवेदन दिलेलं आहे। शिवजीने काय लीला केली माहितीये? ब्रह्माजी सांगू लागले हे नारदा ऐका, रामचरित्र मानस मध्ये हा सुंदर प्रसंग रेखाटला गेलेला आहे। जाय विदेत निदेने सोपात बचत प्रीतीना हृदय समात लगबाचे अज सबाय सुनाय हर्ष मुने सब सुर समुदाय सुमन वृष्टि न बबाज नबाज मंगल कल सदा सौदित साज सप्त ऋषि ने कर लगन पत्र जब ब्रह्म के ढिंग आए हैं सुन कर के लगन पत्रिका को सब देव हर्ष गए हैं। सर्व देवतांना आनंद वाटतोय। आज आम्हाला भगवान शिवजीच्या लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे। शिव पार्वती विवाह सोहळ्याचं आमंत्रण आलेलं आहे। कोणी भक्त वत्सल भगवान की जय, शिव महापुराण की जय। चला लग्नासाठी तयारी झाली, स्वागत करायचंय कुणाचं? तुमच्या तिकडे वराडी येत नाही का? येते ना? मग पर्वतराज आमली पिताची घागर, त्याला काय म्हणतात बरोबर ना? काय म्हणतात तुमच्याकडे? घागर घेऊन जातात ना वराडेकडे, त्यांची पाया धुवायची, त्यांना पाणी प्यायला द्यायचं। पण आता इथं कोण जातं ती घागर घेऊन? मुलीचा बाप जातो। मुलीच्या बापाने ती घागर तर घेतली स्वागत करण्यासाठी वराडी मंडळीचं, मग येशीवरती स्वागत। पण आता नवरदेवाकडे सगळं वराडी कसं आहे माहितीये का? वराड कसं आहे? भूतवेताळ नाचती भूतवेताळ नाचती ताळ नाचती भूतवेताळ नाचती भूतवेताळ नाचती भूतवेताळ नाचती भूतवेताळ देवाची सर्वची सर्व सोवंगाची देवाचा भगवंताचा परिवार हिमालयामध्ये प्रवेश करतो। भूतवेताळ नाचती भूतवेताळ नाचती नाचती भूतवेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर। ताली वाजवा, ताली ताली ताली। जय भोलेनाथ, जय महाकाल। छटा मुगट आहे सागरा। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। कुंडल कंगन पहिरे मयाला कुंडल कंगन पहिरे मयाला तन विभूति बट गैर छाला। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। आता भोले बाबा सोबत आलेलं खतरनाक होत। सगळ्यांनी अंगाला लावलेली राख, ताजा ताजा प्रेताची राख। हे तोंड बघितले तर सर्वांचे विचित्र सगळे चित्र, भयंकर अक्राळ विक्राळ। त्याच्यामध्ये भूत आले, पिशाच आले, वेताळ आले, एक वेगळे आवाज काढू लागले। सर्व हिमालय त्यांनी सजून काढला। आणि तेवढंच नव्हे तर जय जयकार लावायची।
ओम नमः शिवाय शिवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवा ओम नमः शिवाय परत परत जयकारा लावायचे आणि त्या जयकाराने संपूर्ण हिमालय शिवमय झाला. बोले भक्तवत्सल भगवान की. देवतागण भगवान शिवजीकडे बघू लागले. शिवजी कसे दिसायला लागलेत. शिवजीने सुंदर कानामध्ये विंचवाचे कुंडल घातले, गळ्यामध्ये सुंदर अलंकार सापाचे घातले, काळे छार साप भयंकर जीभ काढायला लागलेले. त्याच्यामध्ये काही साप वरती जटेला गुंडाळलेले आहेत, कानामध्ये विंचव आहेत, सर्पमाळा काही हाताला बांधलेले आहेत, पायामध्ये कंकण आहेत, तदनंतर व्याघ्रांबर गुंडाळलेला आहे आणि संपूर्ण अंगाला चिता भस्म लावलेला आहे. कसं स्वरूप दिसू लागलं. देवता सांगू लागले दुल्हा के वेश में आशुतोष. काय म्हणतात त्यांना? दुल्हा के वेश में आशुतोष अति सुंदर शोभा पाते है. एवढं सुंदर दिसू लागले ते नवरदेवाच्या स्वरूपामध्ये आशुतोष भगवान. तन है विभूति से सजा हुआ, ऋषि मुनि सब खुशी मनाते हैं. धनगर मोहाकर, तुम्हाला पण केवढा आनंद वाटतो की नाही? आज तेवढाच आनंद ऋषी मुनींना. काय त्या देवत्यांचा आनंद. आणि त्या आनंदामध्ये मस्तक पर नेत्र तिसरा था. मस्तकावरती तिसरा डोळा ऋषी जो चंद्र सहित छवी पाहता है तो दिसताना कसा दिसू लागला माहिती का? जसा आकाशामध्ये चंद्रमा दिसत आहे त्या चंद्रा एवढा सुंदर दिसत आहे. रत्नों से मंडित नागहार. माता मौला माहिती कोणते कोणते हार असतात? राणी हार, अजून कोणता हार? नवीन नवीन हार निघाले. पण भगवान भोले बाबाचा कोणता हार होता माहिती का? रत्नों से मंडित नागहार. गल में अति शोभा पाता है. गळ्यामध्ये शोभायमान वाट दिसत आहे. छबी बघितल्याच्या नंतर आता खरंच सांगा, शिवलिंगाची पूजा किती प्रियतेने करता, बरोबर का नाही? किती प्रेमाने. आणि अचानक तुमच्यावर शिवजी प्रसन्न झाले, जागेवर प्रकट झाले, तर जागेवर उभा राहाल तुम्ही? खरंच सांगा, राहाल जागेवर उभा? साप दिसला तर माय 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 लईच मोठा होता. इथं शिवजीची पूजा करतो आपण, पण जर दिसला बाबा तर सळकाप सुटतो अंगाचा, पाणी पाणी होतं देहाचं. अशा शंकराच्या तेजाला फक्त भवानीच काय करू शकते? सांभाळू शकते. म्हणून दिव्य सर्व विवाह सोहळा संपन्न होत आहे. पार्वतीची कुठे? भवानी. अंतरपाठ धरा. चला तयारी करा, तुम्ही उभं करा. चला. आणि सर्व देवतागण विराजमान झालेले आहेत सज्जनांनो. सुंदर त्या ठिकाणी रुद्रगण 11 कोटी सर्व देवतागण त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. आणि शोभयमान शाकिनी, यातुधानी, बेतातल, ब्रह्म, राक्षस, भूत, प्रेत, पिशाचा, तुमर, हा हा हा, हो हो हो, गंधर्व. हे गंधर्वाचे नाव आहेत. हा हा, हो हो, कोणते नाव? कोणाचे नाव आहे ते? गंधर्वाचे नाव आहेत. लक्ष्मी आदी सर्व देवतागण, सर्व स्त्रिया वरातीमध्ये आहेत आणि सर्व सुंदर त्या ठिकाणी धर्ममंडपामध्ये विराजमान झाले. सगळीकडे जय जयकार चालू आहे आणि स्वागत करत त्या ठिकाणी दोन्ही शिवजीचं आणि पार्वती मातेचं त्या ठिकाणी काय झालं? स्वागत करत त्यांना मंडपामध्ये आणण्यात गेलं. अंतरपाठ धरल्या गेला. शिव पार्वतीचा विवाह संपन्न होत आहे. शुभ मंगल साव दोन्ही कर जोडोनी बारे पांडुरंगा आशीर्वाद दे बोने जही बधू निघाली पती
सुदरं देव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लक्ष्मीपदे शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सुंदर विवाह संपन्न झाला. हा विवाह साधारण नव्हता. आता धनगर मोहाकर आतापर्यंत मी काय तुम्हाला कुठं उठू दिलं नाही, देणारही नव्हतो. हो भोला गौरा को ब्याने आया, शिव शंकर पार्वती का यह शुभ विवाह है. हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है. शिव शंकर पार्वती का यह शुभ विवाह है, यह शुभ विवाह है. हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है. बोला वाह वाह है जी हाँ वाह वाह है वाह वाह है जी हाँ वाह वाह है. शिव शंकर पार्वती का तारे यह शुभ विवाह है, यह शुभ विवाह है. हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है. वाह 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 है, हाँ जी वाह वाह है. वाह वाह है जी हाँ वाह वाह है. सब संत भक्त देवता भक्त देवता ऋषि मुनि हजार है, ऋषि मुनि हजार है. हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है. वाह वाह है जी हाँ वाह वाह है वाह वाह है हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है हाँ जी वाह 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 है, हाँ जी वाह वाह है. वाह वाह है जी हाँ वाह वाह है. शिव शंकर पार्वती का यह शुभ विवाह है. हाँ जी वाह वाह है, हाँ जी वाह वाह है. वाह है जी हाँ वाह वाह है. जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय. जप ओम नमः शिवाय जप ओम नमः शिवाय. हा पुरुष म्हणा, हाला जागेवर, हाला. शिवाय जप ओम नमः शिवाय. जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय, जप ओम नमः शिवाय. जप ओम नमः शिवाय जप ओम नमः शिवाय जप ओम नमः शिवाय जप ओम नमः शिवाय. हो ऐका, भोला भोला गौरा को बहाने आया, बड़ा विकराल रूप धराया. भोला गौरा को बहाने आया, बड़ा विकराल रूप धराया. भोला गौरा को पाने आया. जाग्यावर जाग्यावर. भोला गौरा को रूप धराया, भोला को रूपाने आया, बड़ा विकराल रूप धराया. काय केलं? ऐका काय केलंय, कसे दिसतात भगवान शंकर. गले में सर्पों की माला, तन पे मृग काला काला. बोलो गले में सर्पों की माला, तन पे है मृग काला. भोले बाबा, भोले बाबा ने, ओ भोले बाबा ने ढोंग रचाया, बड़ा विकराल रूप धराया. जाग्यावर जाग्यावर, जागा सोडायची नाही, जाग्यावर एका एका जाग्यावर. बड़ा विकराल रूप धराया.
शिव शंभोन डमरुळ बजाया जय भोलेनाथ विकराल रूप धराया भोला गौरा को बहाने आया बड़ा विकराल रूप धराया बड़ा विकराल रूप धराया बड़ा बोले देवादिदेव महादेव की जय शिव महापुराण की जय शिव पार्वती महोत्सव की जय आज के आनंद की जय ओम नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव पार्वती पते शिव हर हर महादेव महा बरं भगवान शंकर त्यांच्याकडे बघून एकदा भगवान भोलेबाबाकडे पाहणं सर्वजण धनगर मोहाकर एकदा भोलेबाबाकडे बघा ना सर्वजण इकडं इथं 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 भोलेबाबा इथं बसलेत जय हो ते कुठले आहेत माहिती आहे का किती जणाला माहिती कुठले आहेत एक दोघाला माहिती फक्त तुमच्या धनगर मोह आहेत त्यात आता ओळख का बरं बोले त्र्यंबकेश्वर भगवान की जय तुम्हाला ओळखण्यापेक्षा मला ओळखायला आल्या नाही तिथून आल्याच्या नंतर बादशाह आहे का इथला महातपुरीचे बरोबर वा 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 आजचे जे यजमान आहेत त्यांचे चिरंजीव टाली वाजवा त्यांच्यासाठी जोरदार शिंदे सरांचे चिरंजीव आहेत खूप छान हा केवढं सुंदर स्वरूप बनवलंय साक्षात विराजमान झाल्यासारखं वाटतात गण आता भोजनासाठी पण मिष्टान्न बनवलेले का सामान्य आहे काय शिव कारण पर्वत राजाची पर्वतांमध्येही जो राजा आहे त्याची कन्या आहे मैना आणि त्या मैनेची कन्या आहे पार्वती पार्वतीपासनं भगवान शिवांना सर्वात मोठं तेज शिवाचं सर्वात मोठी असलेली शक्ती ही माता पार्वती आहे त्यामुळे पर्वत राज असल्या कारणानं थाटमाटही तोच आहे विवाहामध्ये दहेज म्हणजेच हुंडा किती दिलाय माहितीये का हुंडा 10,000 सुवर्ण त्या ठिकाणी अतिशय मौल्यवान अलंकार सुवर्णांनी मडलेले 10,000 हत्ती किती 10,000 हत्ती ती पण सोन्या नाण्याने मडलेली आणि सर्वची सर्व त्या ठिकाणी दहेज म्हणजे हुंड्यामध्ये दिलेले आहेत 11,000 सखिया म्हणजे पार्वती सोबत सेवा करण्यासाठी 11,000 सख्यांचं आयोजन आणि तेवढ्या सख्या सोबत पार्वती मातेच्या दिलेल्या आहेत ते भव्य दिव्य काय सामान्य नाहीच काही एकही गोष्ट सामान्य आपल्या तर विचाराच्याही पलीकडचं आहे आता देवाचं लग्न आहे महाराज तिथं शब्द किम दरिद्रता जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आणि सुंदर विवाह संपन्न झालेला आहे आता काही मंडळी सकाळपासनं या ठिकाणी 6-6:30 पासून आहेत शिवार्चना झालेली आहे शिवाभिषेक झालेला आहे आणि पोटामध्येही काही जणांच्या काय करतायत कावळे ओरडतायत पण विवाह झाल्याच्या नंतर लगेच भोजनाची सुद्धा जोरदार तयारी आहे की नाही आहे ना एक दिवस पण असं होणारच नाही इथं अन्नदान होणार नाही आहे की नहीं त्र्यंबकेश्वर भगवंत म्हणतात इथं आल्याच्या नंतर कोई भूखा जाएगा ही नहीं और कई कई सज्जन ऐसे हैं जिनका भगवान शिव जी कल्याण करेंगे ही करेंगे जब तक पूरे यहाँ के भगवत भक्त कथा में बैठे हुए खाना नहीं खाते हैं तब तक यहाँ पर कई लोग ऐसे हैं जो कुछ भी खाते पीते नहीं है तो उनका तो शिव जी कल्याण करते बिना कैसा रहेंगे शेवटला कोण राहतं जी घरातली प्रमुख व्यक्ती आहे ती शेवटला जेवण करते बाकी घरातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना खाऊ पिऊ घालत असते तसं गावातली काही ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण बांधव आहेत काही ज्येष्ठ मंडळी आहेत जोपर्यंत बाहेरून आलेली सर्व भक्त मंडळी भोजन करत नाहीत
तोपर्यंत त्यांचा नियम आहे त्या अन्नाचा कणही प्राशन करत नाही. विचार करा सज्जनांनो. आणि त्यामुळे इथं भक्तीची कमी नाही, इथं शक्तीची कमी नाही, इथं अन्नदानाची कमी नाही, इथं ज्ञानदानाची कमी नाही. तुम्ही शिवालयामध्ये आलात तर तुमच्या जीवनामध्ये कशाचीच कमी नाही. बोले भक्तवत्सल भगवान की जय. जो इथं येतो त्याच्या जीवनामध्ये दुःख, क्लेश, आकांत हा कधीच राहत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच काय आगळा वेगळा असतो. जशी गावामध्ये कथा चालू झाली आहे तसं पहा तुम्ही, एक दिवस तरी आपला आनंदाच्या विना आहे गाव. रोज आनंद आहे, प्रसन्नता आहे. का? प्रसन्नता देणारा तो आहे, आनंद देणारा तो आहे. आनंदी अद्वय नित्य निरामय जे का निज देय योगियांचे. आनंद त्याचं नाव आहे, आनंद कंद आहे तो. त्याच्यापासून आनंद आहे जगामध्ये. तो आहे म्हणून या जगामध्ये आनंद आहे. तो नाही तर जगात आनंद कसला आहे? दुःख तर दारिद्र्यानं भरलेलं आहे सर्व जग. दुःखाने, क्लेशाने, आकांताने भरलेलं आहे जग. आणि या जगामध्ये फक्त त्याच्यामुळे आनंद आहे. फक्त हे मान्य केलं पाहिजे माणसाने. पण जीव आहे तो कसा मान्य करेल? आणि मान्य केलं तर त्याच्यामध्ये देवत्व येईल ना. जीव कसा राहील तो? बोले भक्तवत्सल भगवान की जय. त्यामुळे सुंदर शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. आणि त्या विवाहामध्ये सगळीकडे आनंदी आनंद. सर्व देवतागण, इष्ट ब्रह्मदेव, विष्णू, महालक्ष्मी सहित विष्णूजी आलेले आहेत आणि शारदे सहित ब्रह्मा त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. तदनंतर 33 कोटी देवतागण आहेत. शिवजी सुंदर त्या ठिकाणी सर्वांना आपल्या दृष्टीने निहाळतायत, प्रत्येकाकडे बघतायत आणि आनंद कल्लोळित होत आहेत की या माझ्या आनंदामध्ये सर्वजण आनंद घेत आहेत. ज्यावेळेस गावामध्ये शिव महापुराण चालू आहे, आनंद, देवाचं काहीतरी कार्य चालू आहे, त्याच्यात आनंद घ्यायला शिका. त्यांच्या आनंदात जर आपला आनंद आपण घेतला तर आपलं कल्याण आहे. पण त्या आनंदामध्ये जर कुठंतरी माती मिसळायचा कार्यक्रम चालू केला तर तुमच्या संसाराची राख रांगोळी नाही, माती मिसळली म्हणा. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. थोडा वेळ लागेल पण मग बुडापासूनच चालू करते ते. एक तर लक्ष देत नाही, पण एकदा का त्याने लक्ष दिलं की मुळ्यासहित ते औषधाला सुद्धा बी ठेवत नाही या सृष्टीमध्ये. बोले भक्तवत्सल भगवान की जय. त्यामुळे शिवालय होत असेल, रात्री सांगितलं महाराजांनी, काही बांधकामं राहिलेली असतील ते करून घ्या पूर्ण. छान आहे. जेवढी सेवा आपल्याच्यानं होईल ती करा. योग्य ठिकाणी करताय तुम्ही. हे जे ठिकाण आहे ना, अतिशय योग्य ठिकाण आहे, तुमच्या हक्काचं ठिकाण आहे. तुमचं जसं दुःख तुम्ही आई वडिलांजवळ मांडता तसं इथला त्र्यंबकेश्वर हा तुमचा आई वडील नाही, तुमचं सर्वस्व, तुमचं छायाछत्र आहे. हा त्र्यंबकेश्वर तुमच्या पाठीशी जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा उभा आहे. फक्त तुम्ही जसं आई वडिलांकडे नित्य जाता तसं याच्याकडेही नित्य येत जा. फक्त झुम्मे की झुम्मा नका करू. आता आला की डायरेक्ट पुढच्या वर्षीच तोंड दाखवणार सप्त्याला. आणि बैठक बसली की गप्पा तर अशा मारणार की जसं काय इथलं सर्व तोच बघतोय, इथला देवच त्याच्यामुळे. तसं माणसानं बोलण्यापेक्षा करावं जास्त. संतांची सेवा करावी का नुसतं बोलून दाखवावं? बोला. देवाची सेवा करावी का बोलून दाखवावं? करावी. तसं परमार्थ करावा का बोलून दाखवावा? करावा. समोर होऊन करावा. नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या बाजूला व्हायचं नाही. कुठलंही कार्य स्वतः जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत होत नाही. बघा, रात्र का जसं आपण यज्ञाचं आयोजन केलंय तेव्हापासून डोळ्याला डोळा नाही आई साहेबांच्या, म्हणजे पोले मॅडमच्या. सारखं हे आण ते आण, ह्यांना ह्या देवबाप्पाला फोन कर, त्या देवबाप्पाला फोन कर. 6 तिकडनं आले तर इथल्या 5 जणांचं आयोजन कसं करायचं आणि हा विधी कसा पार पाडायचा.
एक बार या दोन्ही दाम्पत्यांसाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या बरं. आदरणीय रामचंद्रजी पोले साहेब आणि आदरणीय सौभाग्यवती आई समान आमच्यावर प्रेम करणाऱ्या विद्याताई रामचंद्र पोले साहेब, धन्यवाद आहेत या दोघेही दाम्पत्यांना. प्रत्येक कार्यामध्ये विशेष 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 हे कार्य सोपं नाही. संपूर्ण 21 किलो शुद्ध गाईचं तूप मी फक्त सांगत राहिलोय. जसं मी सांगितलंय अगदी तसं यत्किंचितही त्याच्यामध्ये कुठंही कमी पडले नाहीत, यत्किंचितही नाही. सांगितल्यापेक्षा जास्त पण कमी नाही. शुद्ध गाईचं दूध, तेवढंच शुद्ध उच्चारण करणारा ब्राह्मण वर्ग आणि ही सर्व विधी. महाराज, मी तुम्हाला काल सांगितलं, जगात कुठंच उपाय नाही. अकाल मृत्यू ज्यांचा झालाय त्यांच्या मुक्तीसाठी या पितृदोष लागतो त्या कुटुंबाला. आज जो विधी केलाय त्या विधीने असे दोष सुद्धा टळून जातात, दुःख दारिद्र्याचा विनाश करतात आणि आपल्या जीवनामध्ये यशश्री औदार्य आयु आरोग्य प्रदान करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करून असे योग जातात. परत परत असे सुंदर आणि सर्वच योग येत नाहीत. हे सर्वच योग स्वतः भगवान त्र्यंबकेश्वराने आणलेले आहेत आणि तुम्ही त्याचा आनंद घेतल्याबद्दल या धर्मपीठावरून, या व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि शुभ आशीर्वाद. बोले भक्तवत्सल भगवान की जय. आणि त्यामध्ये ह्या दोन दाम्पत्याने विशेष कामगिरी केली, त्यामुळे त्यांना तर जास्तीत जास्त धन्यवाद. खूप मोठं कार्य आहे. आपल्या अशा अतिशय असुशिक्षित व प्रवर्गामध्ये खूप उच्च कोटीचं प्रशिक्षण घेऊन देशाची ही सेवा केली. ती देशसेवाच आहे. त्याच्यातून उत्तीर्ण होऊन अनेक मुलांना एज्युकेटेड व्हावे अशी त्यांच्या मनाची इच्छा आणि साहेबांनी असोसिएशन नॅशनल पब्लिक स्कूल प्रकट केलं, तयार केलं. अनेक लोकांची लहान लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकत आहेत. हे काय सोपं काम आहे का हो? मोठं काम आहे. आणि विशेष चांगला प्रशिक्षक प्राचार्य वर्ग हा बाहेरून उपलब्ध करून दिला. आपल्या महाराष्ट्रातून नाही, कर्नाटक सारख्या डिस्ट्रिक्टमधून इथं आणून. हे पण देश आणि धर्म कार्यामध्येच याचा सुद्धा प्रवेश आहे. विद्यार्थी घडवणं सोपं नाही, आजची पिढी घडवणं सोपं नाही. अनेक विद्यार्थी खूप हुशारही त्या शाळेतले, सोपे. माझ्याकडे त्याच्यातले 1-2 विद्यार्थी आहेत. तिथं त्यांनी इथून माझ्याकडे आलेत ते तिथं, तर तिथं सुद्धा त्यांनी 18 पैकी 16 अध्याय, 15वा अध्याय, 12वा अध्याय असे जे महत्वाकांक्षी अध्याय आहेत ते इंग्लिशमधून तयार केले, व्याकरण सहित. सरांच्या शाळेतली एवढे एकदम बुद्धिमान, सत्सद विवेक बुद्धी जागृत असणारे मुलं. त्यामुळे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आणि अशा शिक्षण प्रसारण मंडळाचा तुम्ही विशेष लाभ घेतला पाहिजे. त्यांनी ज्या माध्यमातून ते उभं केलेलं आहे, किती कष्टातून उभं केलेलं आहे, किती अंतःकरणापासून उभं केलेलं आहे, मनापासून त्याला वेळ देतात. आपल्या शरीरामध्ये आता तो शेवटी ज्येष्ठच असते, काही नाही, वय झाल्याच्या नंतर काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. तरी पण इथून त्या शाळेसाठी ते एवढे झटतात. आपल्या जीवनातला एक क्षण त्या शाळेसाठी देतात. ते सतत कार्यमग्न असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचाही तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना अशा चांगल्या शाळेमध्ये टाकून, नाहीतर आज फार वाईट अवस्था आहे शाळेंची सुद्धा. आमच्याकडे ते प्रसंग पालक घेऊन येतात. पण आज 5 दिवस साहेबांनी आणि आदरणीय आईसाहेबांनी दोघांनीही वेळ दिला, कथा श्रवण केली. दोघांनाही धन्यवाद. गावकरी मंडळींना कोटीशः धन्यवाद. शिव पार्वती विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेली जी भाविक भक्त आहेत, ज्यांच्या अथक परिश्रमामधून मी बघतोय तरुण मंडळ इथून माणसं खाली गेले की लगेच तिथं वाढण्यासाठी तयारच आहेत सेवेसाठी. ही सेवा सोपी नाही बरं का. आणि तुम्ही ही जी सेवा करताना
हे तुमच्या जीवनात सर्वात जास्त पुण्य प्रदान करून देणारी आहे. पत्रवाळ्या उचलणं कुणी केलं काम आहे? अरे जगाच्या बापाने पत्रवाळ्या उचलल्या, ते आपल्या नशिबात आले. जे पुण्य दिसत नाही ते केलं पाहिजे माणसानं. आणि जे दिखाव्याचं पुण्य करतात, बरोबर देव त्यांच्यावर एक दिवस हराळ उगवते. म्हणजे तद्धाम परम मम, त्याचा कार्यक्रम बरोबर लागतो. तुम्ही काळजी करू नका. आणि हे चक्षुर आम्ही करतो ते डंके की चोट पर. रुद्राभिषेक केलाय, त्यामध्ये जी दक्षिणा एकत्रित आलेली आहे ती सर्व ब्राह्मण देवतेंना दक्षिणा किंवा जे यज्ञ आहुतीला लागणारी सामुग्री आहे त्या सामुग्रीमध्ये खर्च. यदा कदाचित त्याच्यातून जर काही प्रमाणात काही दक्षिणा शिल्लक राहिलीच तर सप्ताह कमिटीनं ती दक्षिणा आपल्या सप्ताहामध्ये ह्या शिवमहापुराण ज्ञान यज्ञामध्ये जे काही विशेष तुम्हाला संकल्पना मांडायच्या आहेत त्या संकल्पनेसाठी खर्च करावा. आणि काही लोकांच्या मनामध्ये यत्किंचितही कुठं येत असेल मद अहंकार दंभ मद मत्सर दंभ अहंकार, तर त्यांना सुद्धा सांगणं आहे, आकाश महाराज शास्त्री जागची जाग्यावर लगेच त्याचं तुम्हाला उत्तरही असतं. पाठीमागं तुम्हाला काहीतरी बोलण्यापेक्षा जाग्यावर सांगतो मी, तुमच्याकडनं एक एक पैसा हा फक्त शिवालयासाठीच दिला जाईल आणि तो शिवालयासाठीच खर्च केला जाईल. त्याचा एक रुपया इकडं तिकडं जाणार नाही. त्याच्या कृपेने कशाचीच कमी नाही आमच्या जीवनात. त्याची खूप मोठी कृपा आहे. हे सर्व कशासाठी करायचंय? पैसा कमवण्यासाठी नाही, त्याची कृपा पात्र होण्यासाठी. आणि त्याची कृपा पात्र होण्यासाठीच तर हा सर्व खटाटोप आहे. बघा, अरबो खरबोपती आहेत, करोडपती आहेत, भयंकर दुःखी आहेत. जे ह्या जोड्याच्या तोंडावरती तेज दिसतं ना, त्या करोडपतीच्या दुसऱ्याच्या दाखवून द्या मला, एकाच्या मिळणार नाही. भयंकर दुःखाने दुःखी आहेत. मग संसारातलं दुःख पचवण्याची शक्ती देणारा फक्त एक आहे, तो म्हणजे त्र्यंबकेश्वर भगवान. प्रत्येक संकटामध्ये पाठीमागं जर बघितलं तर परमात्मा उभा दिसावा, मागे पुढे उभा राहावा असं वाटत असेल तर मोठ्या अंतःकरणाने काम करा. खोट्या अंतःकरणाने कराल तर जाग्यावरती विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. बोले भक्तवत्सल भगवान की जय. कर्पूर गौरम दोघांना बी वरती बोलवा. करुणावतारो संसार सारो भुजगेंद्र हारो सदा वसं